धाराशिवमध्ये मनोज जरांगेंची रॅली सुरू आहे, थेट जाऊया। धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांची रॅली सुरू झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावरती एकत्र आलेला आपल्याला बघायला मिळतो। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेसाठी मनोज जरांगे पाटलांची ही शांतता रॅली सुरू आहे। धाराशिवमधली आपण दृश्य पाहतोय, मोठी गर्दी धाराशिवमध्ये बघायला मिळते। भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ हातामध्ये भगवे झेंडे घेऊन मराठा समाज आपल्याला धाराशिवमध्ये मोठ्या संख्येने बघायला मिळतो। मनोज जरांगे पाटील यांची रॅली सुरू आहे आणि या रॅलीला प्रतिसाद सुद्धा तितकाच मोठा बघायला मिळतो। कैलास चौधरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। कैलास, काय प्रतिसाद दिसतोय? मनोज जरांगे पाटील यांची रॅली सुरू झालेली आहे। आवाजही नाही, तर काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क होऊ शकत नाही। आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया। त्यापूर्वी आपण दृश्य पाहतोय धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांची रॅली सुरू झालेली आहे। धाराशिवमधली आपण दृश्य बघतोय, प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आहे। धाराशिवमध्ये आज ही रॅली पार पडते। मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद दिवसेंदिवस मिळताना आपल्याला बघायला मिळतोय। आज धाराशिवमध्ये ही रॅली पार पडते आणि या रॅलीला सुद्धा तितकीच गर्दी बघायला मिळते। सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्याला आता ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळतात। कैलास चौधरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कैलास, आज धाराशिवमध्ये रॅली पार पडते, काय प्रतिसाद दिसतोय? हॅलो, बोला कैलास, काय प्रतिसाद दिसतोय? आज मनोज जरांगे पाटील यांची धाराशिवमध्ये रॅली सुरू आहे। धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड बंदोबस्त करण्यात येत होता, म्हणजे तयारी करण्यात होती। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज निघणार होती आणि तशा पद्धतीने ती रॅली निघाली। जिल्हाभरातनं मराठा समाजसेवक असतील, मराठा कार्यकर्ते असतील, हे या रॅलीला धाराशिव शहरात आलेले आहेत। सगळं संपूर्ण शहर अगदी भगवमय झाले। संपूर्ण ठिकाणी झेंडे, फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर चौकात या रॅलीला सुरुवात झालेली आहे, पाहायला मिळते। कैलास, पुरुषांप्रमाणेच महिलांचा सुद्धा तितकाच सहभाग या ठिकाणी बघायला मिळतोय। हो, खास महिलांसाठी देखील वेगळ्या स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि महिलांची संख्या बहुसंख्या येणार असल्याचं ह्याच्यातनं इतर 200 महिला स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांची महिलांची रॅली ही जिजाऊ चौकातनं, तर पुरुष कार्यकर्त्यांची रॅली हे अहिल्यादेवी होळकर चौकातनं आणि अशा 2 वेगवेगळ्या ठिकाणातनं रॅल्या या धाराशिव शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी सुरुवात झालेली आहे। निश्चित कैलास, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मनोज जरांगे पाटील यांची धाराशिवमध्ये आज रॅली सुरू आहे।